चला तर जाऊया मॅचकडे. अगदी आजच्या दिवसातला 6वा सामना, यानंतरचा एक सामना अगदी महत्त्वपूर्ण. मागचा मॅच देखील चांगला रंगला गेला, जिथे शेतकरी संघाने मात्र बाजी मारली आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे साहिल, ज्यानं चांगली बॅटिंग केली. तब्बल 40 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि साहिल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आपण पाहू शकाल सूर्या प्रीमियर लीग श्री रमेश सुकूर तांबडी साहेब आणि कुमार नचिकेत रमेश तांबडी यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच करिता सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा मात्र किताब आपल्याला पाहायला मिळतोय. तर साहिल मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी तुम्ही मुख्य व्यासपीठावर या, जिथे मात्र आपण पाहतोय तर आपण पाहू शकाल यावेळी चेंडूला स्टिअर केलाय. चेंडू मात्र इथे देखील निघून जाईल, कारण पॉवर प्लेचं इथे मात्र हे षटक चालू आहे, जिथे मात्र भरपूर समाचार मात्र घेत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 4ने फ्लाय होईल. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. साहिल तुंबडा 44 धावा असतील, नॉट 40, 44 धावा. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या तुम्ही मात्र ठरताय. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही हाताळलं. यावेळीच आपण पाहू शकाल पुन्हा एकदा दिशा दिली. चेंडू इथे मात्र थांबणारा नाही, चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. यावेळेस आपण पाहू शकाल झेल मात्र टिपला. अगदी शेवटच्या क्षणाला 2 चान्स मात्र उकले गेले आणि तदनंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये अतिशय चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. बॅटची मात्र उपर यायची आणि तदनंतर आपण पाहतोय सेकंड अटेम्प्टला झेल सक्सेस झाला. गॉन. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय. 11 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शरद भोईर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आतिश पवार हे दाखल झालेत. पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर इथून वाईट चेंडू. साहिल दुमाडा साहेबांना विनंती करतोय. साहिल दुमडा हे मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आहेत. मी विनंती करीन मॅन ऑफ द मॅच प्रफुल्ल साहेबांना. प्रफुल्ल पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावर या. आपण पाहतोय हा मॅन ऑफ द मॅचचा किताब रमेश सुकूर तांबडी साहेब आणि नचिकेत रमेश तांबडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा मात्र मॅन ऑफ द मॅच साहिल तुंबडा, ज्याच्या माध्यमातून राहिल्या धावा फलकावरती अर्थात 44. अगदी सामना मात्र हातातून निसटला होता. सुरुवातीचे फलंदाज फारसं काही विशेष कामगिरी करू शकले नाही, तेव्हा मात्र आपण पाहतोय साहिल तुंबडा या फलंदाजानं सांगितलं की मला संघामध्ये जागा तुम्ही का दिलाय, तर यस हीच ती योग्य वेळ आहे. मला जागा मिळाली तर मी त्याचं चांगलं पृथक्करण मांडीन. मुख्य व्यासपीठावर टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकाल अतिशय चांगले क्षणचित्र मोनित कुडू यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत आणि पहिला षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 16 जाऊन मात्र पोहोचते फलकावरती. तर मागच्या मॅचचा शेतकरी संघाचा जो सामना झाला, सूरज धानवा हे मात्र मॅन ऑफ द मॅच राहिले होते. सूरज धानवा
तर प्लीज सूरज जानवा तुम्ही इथे असाल तर लवकर या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल ते म्हणजेच सूर्या हे मात्र आलेत. सूर्या प्रीमियर लीग मध्ये स्वतः सूर्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इथून बघता बघता 2 पूर्ण झाल्या. या 2च्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. या धावसंख्येवरती 6 षटकांचे सामने आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक धाव खूप महत्त्वाची भूमिका. आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ स्वीकारलाय. शरद भोईर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीच फटका मात्र फसलाय. बऱ्याच काळावेत क्षेत्ररक्षक खाली पोहोचतील आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल टिपला जातोय. अगदी मोठा मासा गळाला. शरद भोईर बॅक टू द डगआउट गॉन. राहुल पाटील करतय दावा नवीन दसला कसं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू सो मच. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 2चा खेळ देखील चालू झालाय. इथे जर आपण पाहिलं तर मात्र पहिला मॅच झाला जिथे मात्र के स्टार हा संघाचा देखील एक मॅन ऑफ द मॅच देण्याचं वाक्य होतं. तर अस्मित सुतार हे मात्र के स्टार संघाचे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. पंचांकडे मात्र लाऊड अपील केलंय आणि पंच मात्र इंटरेस्टेड देखील झालेले आहेत की येस ऑल राईट. इथे मात्र विकेटचं पतन बॅट आणि बॉलचा संपर्क जाणून आलाय. स्वतः फलंदाजाला देखील मात्र इथून ॲग्री करावं लागतं. आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अजयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर गावचे आपण पाहू शकाल माझे सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट कबड्डीपटू, उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि तरुणांच्या गळातलं ताईज होणारं हे व्यक्तिमत्व अर्थात अजयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. कुणबी रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. साहेब तुमचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अस्मित सुतार के स्टार संघाचा विजयाचा मात्र ठसा उमटवला. त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच तुम्ही घेण्यासाठी या. षटक क्रमांक 2चा खेळ चालू झाला आहे जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. आणि मनोज फाउंडेशन हा संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारतोय. फलंदाजी स्वीकारली परंतु 3 गडी देखील बाद झाले. ही डोकेदुखी राहिलंय. यावेळी जर आपण पाहिलं तर इथे 3रा गडी देखील बाद होईल का. अगदी शेवटच्या क्षणाला सावरलं. सिंगल मात्र मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सिंगल डबल हा खेळ मात्र प्रामुख्याने स्वीकारलाय कारण पहिल्या षटकात धावांचा ओघ वाढला जिथे मात्र चांगले फटके आले. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर आता मोठे फटके कुठेतरी अंकुश लागलेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु येणाऱ्या काळात इथून जर आपण पाहिलं तर भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 26 चेंडू आहेत म्हणजे 26 चेंडूंमागे तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवण्याची ती योग्य वेळ आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज होतील तयार. गोलंदाजी मार्कवर फटका मात्र अलॉंग द कार्पेट जिथे लॉंग ऑफला खेळाडू मात्र आहेत तैनात. सिंगल मात्र मिळाली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि बघता बघता आपण पाहू शकाल इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या धावसंख्या 2ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 21 धावा. 21 फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर येणाऱ्या काळात आणखीन चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच 25 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असेल. यावेळीच आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सिंगल मात्र मिळतोय. या सिंगलचा खेळ जर आपण पाहिला तर इथून 1 धाव पूर्ण होत आहे. म्हणजेच आता येणारे उर्वरित 4 षटकं टार्गेट तुम्ही सेट करताय. म्हणजे येणाऱ्या काळात 24 चेंडूंमागे तुम्ही किती धावा जमवतील जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेची भूमिका राहील. कारण एकंदरीत तुम्ही टार्गेट सेट करताय म्हणजेच येणाऱ्या काळात तुमच्या गोलंदाजासाठी ते बेनिफिट्स राहतील जेवढा जास्तीत जास्त धावा जमवतील. 2 षटकांचा खेळ संपला आणि येणाऱ्या काळात आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे.
पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. यानंतरचा देखील एक सामना अगदी महत्त्वपूर्ण असेल. थोडंसं स्पीडअप करा कारण आणखीन एक सामना आहे आजच्या शेड्यूलचा आणि आजच्या दिवसातलं शेड्यूल देखील आपल्याला संपवायचं आहे. अगदी मात्र आपण पाहतोय उद्याच्या दिवसात 8 सामने असतील. 5 दिवसांचं हे मात्र क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा, क्रिकेटचा मात्र जद्दोजहद आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर असा एक प्लॅटफॉर्म क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट खेळाडूंसाठी. गावागावातून खेड्यापाड्यातून मात्र खेळाडू पुढे सरसावत आहेत आणि खऱ्या अर्थानं पण पाहू शकाल या स्पर्धेला एक चांगली शोभा येत आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज जिथे होतील तयार. मॅन ऑफ द मॅच साठी अस्मित सुतार इथे आलेले आहेत. मी विनंती करतोय साई भोईर सरांना, अजय पाटील जी साहेब इथे आहेत, अजय पाटील सरांना विनंती करतोय की साहेब तुमच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अस्मित सुतारला आपण देणार आहोत. अजयजी पाटील साहेब या, तुमच्या माध्यमातून आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगला खेळ मात्र अस्मित सुतार यानं दाखवला आणि अगदी सहाडे गावचं मात्र एक अनमोल रत्न, कुणबी रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, उत्कृष्ट क्रिकेटपटू, तरुणांचे सल्लागार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थात अजयजी पाटील साहेब हे मात्र इथे आहेत आणि अगदी त्यांच्या माध्यमातून आपण देतो आहोत मॅन ऑफ द मॅच. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झाला, जिथे गोलंदाजी मार्कवर जयेश आलेत आणि जयेशला मात्र चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. कारण ज्या प्रकारे आपला दुसऱ्या गोलंदाजाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला तिसऱ्या षटकात देखील करावी लागेल. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी महत्त्वपूर्ण. येणाऱ्या काळात प्रत्येकाला वाटतं की विजय माझा असायला हवा, परंतु क्रिकेट सांगते त्याच्यासाठी तुला खडतर प्रवास आहे, त्याच्यासाठी तुला परिश्रम आहेत, त्याच्यासाठी तुला मेहनत आहे, तुझ्यातली स्किल्स, तुझ्यातला उत्तम दर्जा, हा सगळ्या काही गोष्टी एकत्रित केल्यानंतर तुम्हाला मिळतं, त्याला म्हणतात विजय. येणाऱ्या काळात तो विजय मिळेल का? जाऊया मॅचकडे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, जिथे जर आपण पाहिलं तर कॅच अँड बोल्ड, विकेटचं पतन मात्र झालं. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. आपण पाहतोय नवीन बॅटर अर्थात अजय भोईर, ब्रँड ऑफ मासवनचा हा खेळाडू आणि या खेळाडूला अगदी आम्ही जवळून पाहिलंय. मोठमोठे फटके मारणं याच्यामध्ये मात्र शातीर असा फलंदाज अजय भोईर. 4 गडी बाद झालेत, म्हणजेच आता डाऊन 6 साठी अजय डावे हाताचे फलंदाज दाखल होत आहेत आणि जयेश हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार अर्थात जयेश. हा चेंडू जर आपण पाहिला तर डॉट येतोय. अक्षय नाईक मात्र सांगतात की यस सबमरीन डिलिव्हरी राहिली. याच प्रकारचे चेंडू तुम्हाला आणखीन हातावे लागतील आणि इथून जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यावेळेस अजय भोईर यांना पुन्हा एकदा स्विंग यांना मिस असा मात्र चेंडू हाताळला आणि जर आपण पाहिलं तपासून तर चेंडू मात्र येतोय इथे देखील व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. आणखीन 20 चेंडू बाकी आहेत. टार्गेट कितीपर्यंत पोहोचलं जाईल ह्याच्याकडे देखील मनोज फाउंडेशन हा संघ अगदी आपसुकतेने लक्ष देतोय. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. सन्मान मात्र मिळाला या चेंडूला. आता उर्वरित या चेंडूचा अगदी या षटकातला शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. जयेशची गोलंदाजी चांगली ऑन स्क्रीन आपण जयेशला पाहू शकतो. सूर्या प्रीमियर लीग विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. डॉक्टर विश्वास वळवी साहेब यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह ही मात्र आपल्याला पाहायला मिळते. संकल्पना स्पॉन्सर आली. यावेळी षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं संपतंय आणि 3 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल रतेश जाधव.
तर मासवणचाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मासवणच्याच खेळाडूंच्या प्रतिस्पर्धी म्हणून आता उभा राहिला आहे. स्ट्रायकिंग एंडला अतिश आपल्याला पाहायला मिळतात. अतिश पवार यावेळेस मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न राहिला. अतिश जाधव आपण पाहायला मिळतात. रोहन गोवारी इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं चौथ्या षटकाला सुरुवात होत आहे. 25 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. येणाऱ्या काळात आपण पाहतोय मनोज फाउंडेशन हा संघ किती धावांपर्यंत मजल मारेल. बॅटिंग करताना त्यांनी म्हटलं की 60 ते 65 हे आमचं फायटेबल स्कोअर असेल. परंतु आता त्याच्या मागे जर तुम्ही खेळताय तर तुम्हाला त्याच प्रकारचं क्रिकेट दाखवून द्यावं लागेल. फक्त सहज नाही. आज कुठल्याही क्षेत्रात जावा, फक्त क्रिकेट नव्हे तर मनुष्याच्या जीवनात देखील तुम्हाला कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही. ज्या अनुषंगाने आता आपण पाहतोय इथे चेंडू आणि खेळाडूंची लागलंय शर्यत. खेळाडू मात्र पुढे पोहोचलेत. जिथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. तब्बल चौथ्या षटकाचा खेळ चालू झालाय. पुढचा होणारा सामना एका बाजूला गावदेवी पोसाडे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे शेतकरी. अगदी आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. टॉस बॉक्समध्ये मात्र आपण पाहतोय इनिंग्स ब्रेकमध्ये यायचं आहे, जिथे मात्र आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातला शेवटच्या मॅचचा अतिशय सुंदर क्रिकेट राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. या पहिल्या दिवसात 11:15 मात्र पहिला चेंडू पडला. तदनंतर देखील आपण पाहतोय अतिशय चांगल्या रीतीने टाइम कव्हर केला जात आहे. पंचांकडे डायरेक्ट इथे मात्र हिट लागले. पंचांकडे लाऊड अपील केला आणि रोहन गोवारी यांच्याकडून आपण पाहतोय सुपर रीतीचं क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन. पंच सागर पाटील बोट आकाशाकडे उचलत आहे. यस गॉन. डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा, डोंगर त्यानु आईचा मंदिर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. सो मच. अर्धा संघ जर आपण पाहिला तर गारद होतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनोज फाउंडेशन 5 बॅटर तंबूच्या असला परतले. नवीन बॅटर दाखल झाले ते म्हणजेच आता कौशिक घाटाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळीस मात्र आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहू शकाल चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय तो म्हणजे 4, म्हणजेच येणारे 2 चेंडू अगदी महत्त्वपूर्ण असतील. पाहूया काय होईल. आपण पाहू शकाल टार्गेट सेट करताना आपण पाहू शकाल तो म्हणजे संघ मनोज फाउंडेशन टॉस दोन्ही वेळा मात्र इथे जिंकल्यानंतर मनासारखा इथे निर्णय देखील मिळाला. यावेळीच आपण पाहतोय अतिशय चांगला झेल. अगदी सेकंड अटेम्प्टला विकेटचं पतन. 7 मात्र दोघांची झाली. एकमेकांना उघ्या सहाय्य करू आणि खऱ्या अर्थानं इथे विकेट मिळवून दिली संघाला. गॉन. माऊली झाली कोल्यांची सावली, आम कोलीवारांच्या हातला धावत राहिली. एकवीरा माऊली तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला, एकवीरा माऊली तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे देखील दिग्गज फलंदाज आहेत, परंतु फक्त दिग्गज म्हणून चालणार नाही. तुम्हाला मात्र तो खेळ देखील स्वीकारावा लागेल. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय ते म्हणजेच 4थं चालू आहे. आणि 4थ्या षटकातला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4चा खेळ जिथे संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. या शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आलाय. म्हणजे अर्थात आपण पाहू शकाल
28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 28 ऑन द स्कोर कार्ड. अगदी आपण पाहू शकाल जर पाहिलं तर पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. नंतरचे 3 षटक जे आपण पाहिले जे कंजूस राहिले, जिथे फक्त आणि फक्त 12 धावा आल्या, म्हणजेच खऱ्या अर्थानं परिवर्तन केलं. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजांनी चांगला सावध पवित्रा घेत इथे गोलंदाजी स्वीकारली. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. अर्थात जर आपण पाहिलं तर जयेश येतात गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जयेश यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकात तब्बल जर आपण त्यांना पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या होत्या, 2 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी देखील बाद करण्यात यश ज्यांना आलं होतं तेच मात्र गोलंदाज जयेश. 5व्या षटकातला मात्र खेळ चालू होतोय. यावेळीचा चेंडू चांगला होता. इथे मात्र झेल सुटलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस. इथे मात्र सुटलाय झेल. तर येणाऱ्या काळात चुकीला माफी नाही. आपण पाहतोय झेल सुटल्यानंतर आता फलंदाजांना आक्रमण शंखनाद फुंकावा लागेल, कारण प्रत्येक मॅच अगदी महत्त्वाचा आहे. जर आपण पाहिलं लीग पद्धतीने जर आपण हे सामने खेळतोय तर लीग स्टेजमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावसंख्या ही 1-1 रन्सने खूप महत्त्वपूर्ण दिली जाते. कारण आपण पाहू शकाल ज्यामध्ये प्रत्येक रन्स आणि रन्स महत्त्वाचा आहे. 1-1 रन्सने मात्र सामना टाय होतोय. जिथे मात्र लीग फॉर्मॅटमध्ये सामना टाय झाला की 1-1 गुणासहित मात्र वाटणी करावी लागते. रोहन गोवारी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळतोय. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच फलकावरती तपासून पाहिल्या तर 32 ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा 32 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळी हा फटका चांगला खेळला आहे. जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खाली, परंतु त्याच्या अगदी मस्तकाला दस्तक देत चेंडू मात्र आपण पाहतोय काउ कॉर्नर मिली विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध खेळलेला फटका. षटकार 6. ढगानी नीला आभाळा, भरला ढगानी नीला आभाळा, पाणी पडतंय ग डोंगराला, पाणी पडतंय गो डोंगराला, तुझ्या दर्शनाला येईल झालंय गो भक्त तर सूरज धानवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ते राहिले होते. तर मी विनंती करतोय साई सरांना, साई सर प्लीज या. तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण तो मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अगदी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर किशोर खडके सर मात्र आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतो किशोर खडके साहेबांना की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा मात्र इथे वितरित करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय चांगला खेळ मात्र राहिला. 5व्या षटकाचा खेळ जिथे चालू झालाय. खडके साहेब या. आपण पाहतो के स्टार संघाचे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळतात किशोरजी खडके साहेब. यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपला. 39 धावा फलकावरती. येणाऱ्या काळात आणखीन 6 चेंडूंचा खेळ बाकी. आणि या 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना काय होईल आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक. तत्पूर्वी आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज धानवा अतिशय चांगलं बॅटिंग मात्र राहिली. विथ बॉल देखील चांगलं कार्य. तर मॅन ऑफ द मॅच के साहेब आपल्याला पाहायला मिळतात. किशोरजी खडके साहेब के स्टार संघाचे प्रॉपरायटर, ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय शाबासकीची थाप मात्र पाठीवर पडते. आणि चांगलं क्रिकेट खेळा हीच तुम्हाला मात्र शुभेच्छा देतात. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला यस डीजे. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. आई माझी बैसली गो या मनपाडा गावाला, आई माझी बैसली गो या मनपाडा गावाला, ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली. तर जाऊया मॅचकडे. जिथे जर आपण पाहिलं तर निशांत गोवारी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुंदर रीतीने मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर एकंदरीत इथून 2 धावा मिळतात. या धावसंख्या 2-41 वरती धावा जाऊन पोहोचतील. 6 विकेट बाद. मनोज फाउंडेशन या संघाची मात्र स्ट्रेंथ राहिलेली आहे गोलंदाजी.
म्हणजेच गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे, परंतु धावसंख्या 50-55 पर्यंत पोहोचणं हे देखील लाजमी असेल. विकेट मिळेल ऑल राईट. इथे मात्र मोह आवरेनासा झाला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. लिंबू कापला रस घालू लाग 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 कौशिक बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच नितीन पवार. दांडेकर कॉलेजची दिलो की धडकन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहिल्या चेंडूवर नितीन पवार यांचा फटका चांगला होता. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण झालं. दुसरीच्या प्रयत्नात 2 डावा देखील सहजरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि या धावसंख्या जर आपण पाहिल्या तपासून तर एकंदरीत 2 पूर्ण होतील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6चा खेळ चालू झालाय, जिथे 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 43 धावा. लॉस ऑफ 7 विकेट्स. 43 लॉस ऑफ 7 विकेट्स. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रोग्रेस कार्डवरती, जे म्हणजे 6वं, आणि चेंडू क्रमांक आपण पाहतोय हा 4था. नितीनसाठी मात्र अनप्लेएबल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉल मधला जद्दोजहद, कश्मकश, द्वंद्व, सगळ्या काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये. परंतु कधी गोलंदाज हवे होत आहेत तर कधी फलंदाज हवे होत आहेत. हीच तर खरी मात्र ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये राकेशजी धुमाडा हे मात्र दाखल झालेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात कार्यरत आहेत. अगदी दिवसाची रात्र केली, परंतु क्रिकेटसाठी वेळ दिला. आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद व्हावं लागलं आणि आता राकेशजी धुमाडा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच सांगतात की चेंडू स्क्रोल होणार. अगदी जर पाहिलं 5 चेंडूंचा मात्र खेळ झालाय. गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर हे मात्र तयार होत आहेत. स्कोर कार्डला धावसंख्या 43. यावेळेस आपण पाहतोय नितीन पवारचा. एकंदरीत राकेश याचा मात्र हा फटका आलाय. शेवटच्या क्षणाला शंखनाद फुंकलेत. षटकार येतोय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती 49 आणि 50 धावांचं टार्गेट. गावदेवी पोचाडे आणि शेतकरी टॉससाठी या. गावदेवी पोचाडे आणि शेतकरी या संघाला विनंती करतोय की मित्र हो टॉससाठी या. अगदी आजच्या दिवसातला आपण पाहतोय तो शेवटचा सामना असेल. आपण पाहतोय चला बाबा एक मॅच राहिली. हळूहळू निघायला पाहिजे. अरे पण आता एक चांगली राहिली आहे. जर संपली तर काय करू. मोबाईल लावलेला का पॉवर बँकला चार्ज. पर्सनल आहे असं
गावदेवी पोचाडे आणि शेतकरी दोन कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर मित्र या टॉससाठी अगदी आजच्या दिवसातला आपण शेवटच्या सामन्याचा तो टॉस करणार आहोत. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय अजयजी पाटील साहेब आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण या आजच्या दिवसातला अगदी शेवटच्या सामन्याचा टॉस करतोय. गावदेवी पोचाडे विरुद्ध शेतकरी. पोचाडे संघाचं मात्र कर्णधार इथे आहे. मी विनंती करतोय शेतकरी संघ 2 मॅच आणि 2 विजय ज्यांना मात्र मिळाले तर या टॉससाठी आला शेतकरी संघ प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. आपण अजयजी पाटील साहेब याच हाडेगावचे माझे सरपंच साहेब एक विद्यमान असं मात्र व्यक्तिमत्व कुणबी रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गणेशजी बुंदे सर कुठे असेल त्यांना देखील विनंती करतोय की प्लीज या मुख्य व्यासपीठावर. तर या मॅचसाठी या टॉस करता आपण करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी पोचाडे तर दुसऱ्या बाजूला शेतकरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि अजयजी पाटील साहेब असतील जे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टॉस करतील. अतिशय सुंदर मात्र खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. आणि आपण पाहू शकाल अजयजी पाटील सर एक दानशूर व्यक्तिमत्व. क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, तरुण म्हणा, प्रत्येकासाठी मात्र आपण पाहतोय शेतकरी संघाचा कॉल असेल. टेल्स इज कॉल अँड इट इज हेड्स. मी पाटील साहेबांना विनंती करतोय की प्लीज आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. गावदेवी पोचाडे संघ एकंदरीत नाणेफेक जिंकलात. एक सामना आता एक सामना विजय, एक सामना पराभव असं मात्र तुमचं समीकरण बघायला मिळते. तर समोरचा प्रतिस्पर्धी संघ दोन्ही सामने जिंकलेला आहे. त्यांचा आत्मविश्वास अगदी मात्र उंचावर जाऊन पोहोचला असेल. तुम्ही मात्र मागच्या मॅचमध्ये थोडंसं मनोबल खच्चीकरण झालं, परंतु हा मॅच आजच्या दिवसातला अगदी शेवटचा सामना आणि महत्त्वाचा सामना आहे. टॉस इथून जिंकलात, तुमचा निर्णय. क्षेत्ररक्षण. 6 षटकांचा मॅच खेळताना आपण पाहतोय भरपूर चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी असते. या संधीचं मात्र आज हे प्लॅटफॉर्म सूर्या प्रीमियर लीग या आयोजकांनी मात्र दिलं. या आयोजकांबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आयोजकांनी आम्हाला संधी दिलीकडे खेळण्यासाठी त्यांचं खूप धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. तर एकंदरीत शेतकरी संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कमीत कमी दामध्ये रोखण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असेल. मागचा मॅच पराभव झाला, पण तुम्ही 2 सामने सलग या लीग साखळीमध्ये जिंकलेले आहात. हा तिसरा सामना अगदी तुमच्यासाठी महत्त्व आहे. इथून बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 65 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू पोचण्याचा. यस, तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. जास्त वेळ घेणार नाही. अगदी शेवटच्या सामन्याचा टॉस झालाय जिथे गावदेवी पोचाडे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यामध्ये गणेश बुंदे साहेबांचं मात्र इथे स्वागत आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत योगेश धडपी साहेब या इथे एकंदरीत फोटो सेशन मात्र करतायत. तर 5 चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला खेळलाय जिथे मात्र आपण पाहतोय नितीन पवार SDM सेम कॉलेजचं मात्र एक धडकण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं चॉकलेट बॉय, वंडर बॉय
षटक क्रमांक आपण पाहू शकाल पहिलं संपलं, जिथे आता आपण पाहतोय 13 धावा लागल्या जात आहेत. आता 30 बॉल आणि 37ची गरज आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग, हातात रुमाल तिचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. तर जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर जयेश भोईर डाव्या हातानं वेगवान गोलंदाजी करण्यात पटाईत असा मात्र हा गोलंदाज आता मात्र दाखल झाला आहे. पाहूया येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर जयेश भोईर कुठल्या रीतीने आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतील. 30 बॉल आणि 37 धावांची गरज. येस, आपण पाहू शकाल मंडळाचे उपाध्यक्ष राकेशजी धुमाडा यांनी जर आपण पाहतोय झेल टिपले तर योगेशजी धडपी साहेब यांच्याकडून प्रत्येक कॅचला 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्यांचे जिवलग मित्र अर्थातच योगेशजी धडपी साळे साहेब आहेत ते. तर आपण पाहतोय आणि गणेश बुंदे साहेबांकडून मात्र आपण पाहतोय 200 रुपये. मुख्य व्यासपीठ मात्र आता गजबजून गेलंय. अजयजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये. म्हणजेच राकेश धुमाडांवरचं हे प्रेम आहे. बघा, खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल जसे मैदानाच्या आतमध्ये आले तुमचं मित्रप्रेम ओतू गेलं तुमच्या कर्तृत्वासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वासाठी. अविनाश सापकेकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकार चौकाराला विजय बसवत यांच्याकरिता आपण पाहू शकाल 50-50 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बक्षिसांची खैरात. राकेश धुमाडा मागे यष्टांच्या मागून भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे. यष्टांच्या मागून आपण पाहतोय यष्टांच्या मागून आपण पाहतोय कित्येक वेळा मॅचेस ज्यांनी बदलल्या आहेत. अर्थात आपण पाहतोय राकेशजी धुमाडा, कॅप्टन कूल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज फाउंडेशन या संघाचे खऱ्या अर्थानं पाठीराखे आहेत. जरी मात्र आपण पाहतोय अमित पवार असतील, तदनंतर जर आपण पाहिलं तर अतिश पवार असतील, तदनंतर आपण पाहतोय नितीन पवार असतील, परंतु राकेश धुमाडा हे नाव विसरून चालणार नाही. पडद्याच्या मागे राहून खऱ्या अर्थानं एक महत्त्वाचा रोल अदा करतायत. तेच मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. अगदी यानंतरचा शेवटचा सामना देखील बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डगआउट. पाणी डुलं त्यावर कमल फुलं, तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं. तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं, पोरे जाऊ नको दूर गजरा गिंडेन तुला. तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं, तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. इथे मात्र विकेटचं झालंय पतन आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अर्थात जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच रतीश जाधव, ब्रँड ऑफ मासवनचा हा खेळाडू. एक दिग्गज खेळाडूंमध्ये एक या खेळाडूची मात्र वर्णी लागली जाते. अर्थात तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. इथे मात्र तुमचं ज्या प्रकारे वक्तव्य मांडलं जातं त्या प्रकारचा खेळ देखील तुम्हाला करावं लागेल, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. आता 18 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय. 50 धावांचा पाठला काय, 26 बॉल आणि 32ची गरज. साहिल पाटील आम्हाला सांगता देत आहेत. एका बाजूला प्रणय जाधव देखील आहेत. अतिशय सुंदर गुणलेखन अगदी सकाळच्या 17पासून आणि अनिकेत यांच्या माध्यमातून सुंदर संगीतांची इथे मात्र मैफिल पाहायला मिळाली. यावेळेस कट केलाय चेंडू मात्र गली, डीप गलीतून मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. राकेश धुमाडा मात्र यष्टिरक्षण करतील. फेकी तोड स्वेअर, सिंगल मिळाली. 20 धावा. आता आपण पाहतोय 25 बॉल आणि आणखीन जर आपण पाहिलं तर धावांची गरज असेल
तर षटक संपले, माफ करा. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 संपले, 10ची सरासरी अगदी मेंटेन. आता 24 बॉल आणि 30ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. साडे गावचा जय दादा हायलय डॅशिंग न पालघर जिल्ह्यात नावलय गाजतय जय दादाच. येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात. येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात. मनान दादा हाय दिलदार गोरगरिबांचा आहे आधार. हॅलो चेक. थँक्यू डीजे. जाऊया मॅचकडे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचतंय. अतिशय चांगला फटका खेळलाय, जिथे मात्र राकेश दुमाडा चेस करतायत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. लॉंग ऑनसे जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर 23. आता 22 बॉल आणि 27ची गरज. राकेश दुमाडा यांच्या प्रत्येक कॅचसाठी योगेशजी धडपी साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तदनंतर आपण पाहू शकाल गणेशजी बुंदे साहेब यांच्याकडून 200 रुपये, अजयजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाज विजय याच्या प्रत्येक षटकार आणि चौकाराला आपण पाहतोय चापके साहेबांच्या माध्यमातून 50 रुपयाचा कॅश प्राईज. इथे मात्र आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि एकंदरीत आपण पाहू शकाल अतिशय चांगला मात्र इथे क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु फेकी स्वेअर आली. धावसंख्या 2 मिळतील. 25 धावा फलकावरती. आता इक्वेशन दिसते तुम्हाला असं, जिथे चेंडू आहेत 21 आणि धावा जमवायच्यात 25. काय होईल आणि काय बिघडेल? अतिशय सुंदर इथे हा रनआउट जरी घेतला तरी देखील 100 रुपये आहेत. योगेशजी धडपी साहेब त्यांचे अगदी जवळचे मित्र, त्यांचे साळे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकाल इथे बक्षिसांचं खैरात केलं जात आहे. रनआउट आणि झेलबाद जर केलं तर आपण पाहतोय बुंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून देखील 200 रुपये कॅश प्राईज आहे. बक्षिसांचं खैरात आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बक्षीस फक्त खेळायला नसून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहे, त्यांच्या कर्तृत्वाला आहे, त्यांच्या दातृत्वाला आहे. अर्थात आपण पाहतोय राकेशजी दुमाडा साहेब एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून एक ज्यांच्याकडे पाहिलं जातं. जाऊया मॅचकडे, जिथे षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय आणि आता चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4. 25 फलकावरती आहेत. येणाऱ्या काळात गोलंदाज अजय तयार. यावेळीस चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक मात्र खाली पोहोचतात. अगदी आपण पाहिलं तर इथून 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावफलक पुढे पोहोचते. तिसरीचा प्रयत्न होईल का? इथे जर आपण पाहिलं तर 2 मिळतील. 27 अगदी शेवटचा चेंडू. 19 बॉल आणि 23ची गरज. 19 चेंडू आणि या 23 धावांची गरज. तर ध्रुव 11 संघ जर हा सामना जिंकतोय तर आपण पाहतोय चापके साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल इथे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अविनाश चापके साहेब आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी हा फटका चांगला खेळलाय, जिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चांगला झेल टिकलाय. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट, गॉन. गाडी झुक 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 चाल, उषा काय नाही बोल. गाडी झुक 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 चाल, उषा काय नाही बोल. गाडी झुक 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 चाले, पोरी काय नाही बोले. गाडी झुक 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 चाले, पोरी काय नाही बोले.
तर आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर आता जयेश येत आहेत. पहिलं षटक देखील जयेश यांचं चांगलं राहिलं. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. एकंदरीत आपण पाहू शकाल डाव्या हाताचा मात्र वेगवान गोलंदाज राकेश धुमाडा यांचं मात्र अतिशय यष्टीरक्षण बघायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूकडे पाहिलं आणि आपण पाहू शकाल सुंदर रीतीचा मात्र इथे कलेक्शन बघायला मिळालं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थावर. येणाऱ्या काळात अगदी शेवटचा सामना असणार आहे मित्रांनो. आता 5 वाजलेले आहेत. थोडासा वेळ कमी खर्च करा. यावेळेस रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून पण अक्षय नाईक यांना सलामी देणारा हा फटका होता. सिंगल डबलमध्ये कन्व्हर्टेशन होत आहे आणि धावसंख्या 2 पुढे पोहोचत आहेत. आता 16 बॉल आणि 21ची गरज. 21ची गरज आणि 16 बॉल. सिंगल डबल या खेळाला प्रामुख्यानं तुम्हाला वेळ द्यावा लागेल कारण याच धावा खूप महत्त्वपूर्ण असतील. इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर ह्या 21 धावा जमवणं बंधनकारक. 16 बॉल आणि 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अजय भोईर. यावेळेस मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला सावध रीतीने खेळलाय. मुनीत कुडू यांचं काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळपासून मात्र आम्ही त्यांना पाहतोय अगदी त्यांच्या कॅमेरा वर्कमध्ये प्रेमात पाडतायत म्हणायला हरकत नाही. 15 बॉल आणि आता 19ची गरज. अतिशय चांगलं क्रिकेट चालू आहे या सूर्या प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. प्रत्येक चेंडून मागे इथे मात्र धावांची मोहर उमटवत्या 2 फलंदाज. एका बाजूला 13 चेंडू आणि 23 वरती खेळतात ते म्हणजेच विजय. तर किरण हे मात्र नुकताच दाखल झालेत. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न राकेश धुमाडे यांच्याकडून. मायनर चूक इथे झाली. एक धावचीची संधी क्रिएट झाली होती परंतु इथून आपण पाहू शकाल इथे सिंगल मिळतंय. 14 बॉल आणि 18ची गरज. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावचीची संधी मिस झाल्यानंतर गोलंदाजाकडे क्षमा मागितली की सॉरी असं मात्र स्वतः राकेश धुमाडा साहेब देखील म्हटले गेले. त्यांना देखील माहिती आहे की विकेट मिळणं खूप गरजेची भूमिका. एका बाजूला विजय 14 बॉल 24 वरती. किरण मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. काही कमालीचं क्रिकेट मात्र खेळतायत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. 14 बॉल 18ची गरज. सुपर रीतीने आता खेळ केला आहे. यावेळेस आपण पाहू शकाल हा फटका देखील चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीपमधून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होईल. फेकी देखील आपण पाहतोय येते आणि इथे 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तब्बल बघता बघता 3 धावा पूर्ण. आता 13 बॉल आणि 15ची गरज. मनोज फाउंडेशन या संघाकडे गोलंदाजी प्रबळ आहे परंतु बॅटिंगमध्ये थोडंसं लेझी एलिगन्स बघायला मिळाले. बॅटर जे होते ते मात्र महत्त्वाचे फलंदाज होते ज्यांचा मात्र रेकॉर्ड चांगले राहिलेत. ते फलंदाज आज फेल झाले. म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक दिवशी तुम्ही तोच खेळ करू शकता. यातला हा क्रिकेटचा खेळच नाही. तुम्हाला कधी खेळमध्ये अप अँड डाऊन येतील सांगता येत नाही. यावेळी चेंडूला दिशा दिली. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल आणि 13ची गरज. 13ची गरज आणि 12 बॉल. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे अनिकेत यांना. यस डीजे. पुरी तुझी पाठी तवा होतीस बारीक आता झालीस लोटी. भेटाये मला वाकड्या आंब्याखाली. अग वाट मी नांगन ग पुरी तुझी. दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाये ना वाकड्या आंब्याखाली. दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाये ना वाकड्या आंब्याखाली. खजरीचे झाडाची मी काढून ताडी. पुरी तुझ्यासाठी घेन नवी फॅशन गाडी. अग मोगऱ्याचे फुलाची करून वाडी ग. तुझ्यासाठी बांधन मी बंगला माडी.
दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाय थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अल्केश, हे मात्र तयार होत आहेत. अल्केशला आपण पाहू शकाल, जे मात्र नुकताच दाखल झालेत. जिथे 12 बॉल आणि 13ची गरज असताना पाहूया कुठल्या रीतीने मात्र खेळ स्वीकारतील. 12 बॉल 13ची गरज, 13ची गरज आणि 12 बॉल. या सामन्यात, या षटकात हा सामना क्लिअर होईल की 2 ते 3 विकेट बघायला मिळतील. प्रश्न अनेक, उत्तर येणारी 12 चेंडू. चला थोडं स्पीडअप अक्षय नाईक, थोडा वेळ जास्त जातोय कारण आणखीन एक मॅच खेळवायचा आहे. कारण आता संध्याकाळचं सत्र 5:02 झालीत. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस दांडी 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 गुल. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मागचा दरवाजा उघडा राहिला. तिथून शिरकाव केलाय गोलंदाजानं. गॉन. चेंडू आणि 13 धावांची गरज. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सूर्या प्रीमियर लीग 2024चं मात्र हे शानदार असं आयोजन नियोजन. पंच मात्र अक्षय नाईक दर्जेदार पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. यस इट इज व्हाईट बॉल असं मात्र दर्शवत असताना एका बाजूला सागर पाटील, अगदी मात्र आमचे जवळचे मित्र, दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सतपाटी गावाला लागलेलं एक लखलखता तारा पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे सागरजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक क्षण मात्र एन्जॉय करत असतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. यावेळीस आपण पाहतोय बॅटची एज आणि थर्ड मॅनला मात्र चेंडू फील्ड होतोय. सिंगल मात्र मिळाली. आता 10 बॉल आहेत आणि 11ची गरज आहे. 10 बॉल 11ची गरज, 11ची गरज आणि 10 बॉल. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. रिक्वायर्ड रन रेट जर आपण आता पाहिलं तर 6.60 मात्र इथे दाखवतोय. अल्केश गोलंदाजी मार्कवर 10 बॉल आणि 11ची गरज. एक मोठा हिट या सामन्यामध्ये फारसं काही चित्र बदलून जाईल, परंतु विजय हे मात्र सावध रीतीने खेळ करतायत. सिंगल मात्र इथे देखील मिळेल. जर सामना मात्र टाय होतोय तर एक एक गुण मात्र समान दिला जाईल. मनोज फाउंडेशन एका बाजूला, राकेश धुमाडा साहेब आणि आपण पाहतोय अमित पवार असतील, नितीन पवार असतील, अतिश पवार असतील, त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत झाला. आणि खऱ्या अर्थानं एक महत्त्वाचा रोल पडद्या मागून अदा करत असताना राकेशजी धुमाडा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच मिड ऑनला. यावेळी 7 चेंडू आपण पाहतोय. बॅटची चेंडू मात्र शॉर्ट गल्लीला, तिथून क्षेत्ररक्षक मिळाले आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे तुम्हाला मिळाली ती म्हणजेच सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं आता 8 बॉल आणि 9ची गरज आहे. पुढचा होणारा सामना एका बाजूला गावदेवी पोचाडे आणि शेतकरी. तर गावदेवी पोचाडे संघ रेडी राहायचा आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय. अगदी आजचा शेवटचा सामना असणार आहे. जास्त वेळ न घेता तो सामना आपल्याला खेळवायचा आहे. यावेळीस आपण पाहू शकाल चेंडूला स्टिअर केलं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादे आहेत. आणि यावेळीस आपण पाहतोय तब्बल 2 धावा इथे पूर्ण होतात. अति घाई संकटात नाही. 7 बॉल आणि 7ची गरज. विजय यांचा विचार केला तर 17 बॉल आणि तब्बल 29 धावांवरती खेळतात. महत्त्वाची भागीदारी, महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन
एक उंच इमारत तुम्हाला बांधायची असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बेस तुमचा होता तो भक्कम असायला हवा होता, परंतु विजय यांनी खऱ्या अर्थानं तो बेस रचला. जरी मात्र आपले सोबती फार वेळ काही टिकू शकले नाही, परंतु विजय यांनी लांब श्वास घेतला आणि उभे राहिले. आता 7 बॉल आणि 7ची गरज आहे. गोलंदाज इथे होतील तयार. गोलंदाजी मार्कवर अल्केश. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 7 बॉल आणि 7ची गरज. विजय मैदानाच्या आतमध्ये. लोएस्ट स्कोरिंग सामने अगदी चित्तथरारक असतात, नो डाऊट. क्रिकेटने मात्र भरपूर वेळा दाखवून दिलंय आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज अल्केश, वेळ घेऊ नका. पंच अक्षय नाईक, थोडंसं स्पीडअप करा, कारण आणखीन एक मॅच अगदी महत्त्वाचा आहे. बघा वेळेचा विचार केला तर 5 वाजून 10 मिनिटं ऑलमोस्ट होत आलीत. त्यानंतरचा एक सामना मग कुठल्या तरी एका संघाला बॅडलाईटचं साम्राज्य असतं. मग चांगली स्पर्धा असली की मग ट्रोल देखील होतात की आम्हाला एक टाईम असं झालं तसं झालं, म्हणून ते ह्या गोष्टी नकोत. राकेशजी दुमाडे यांनी जर झेल टिपला तर मात्र कॅश प्राईज आहे, ते म्हणजेच आपण पाहू शकाल बुंदे साहेबांकडून 200 रुपये, अजय पाटील साहेबांकडून आपण पाहतोय 200 रुपये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय योगेशजी धडपे यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपये. इथे कॅश प्राईजची खैरात झाली. चांगला झेल टिपला. फॉल ऑफ द विकेट. विकेटचं पतन गॉन. तर आपण पाहतो योगेश धडबी यांच्याकडूनचे 100 रुपये जमा झाले आणि त्यानंतर गणेशजी बुंदे यांच्याकडून देखील आपण पाहतोय 200 रुपये जमा झाले. अजयजी पाटील यांच्याकडून देखील 200 रुपये मात्र इथे येतात. बघा हे व्यक्तिमत्वावरचं प्रेम आहे. 500 रुपये एका झेलची किंमत झाली. क्या बात आहे. आपण पाहू शकाल अतिशय चांगला मात्र आपण पाहतोय राकेशजी दुमाडा यांच्यासाठी मात्र हे बक्षिसांची खैरात. आपण पाहू शकाल सुंदर क्रिकेट. चला प्लीज थोडं स्पीडअप करा. आता 6 चेंडू आणि 7ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होत आहेत ते तयार, म्हणजेच लोकेश बसवत. यावेळेस मात्र चेंडू डॉट आलाय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. वैभव आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी मार्कवर. लोकेशला आपण पाहू शकाल आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉल आणि 6ची गरज. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. हृदयाच्या ठोकेत सुकवणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण केलं जात आहे. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली. अँड टेकन गॉन. बायका कांडत न भाताऱ्या रांगत, बायका कांडत न भाताऱ्या रांगत. उखलावर कांडत न जात्यावर दलत, उखलावर कांडत न जात्यावर दलत. बायका कांडत ना पुरी पुण्यात, उखलावर कांडत ना जात्यात दलत. बायका कांडत ना पुरी पुण्यात, उखलावर कांडत ना जात्यात दलत. बायका कांडत न पोरी पुण्यात, उखलावर कांडत न जात्यात दलत. बायका कांडत. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहू शकाल गणेश बुंदे सर, योगेश धडपी सर मनमुराद आनंद घेत आहेत समुद्र संगीतांचा. आणि आपण पाहू शकाल आता इक्वेशन आहे 4 बॉल आणि 7ची गरज. नवीन बॅटर रोहन गोवारी. मासवनचा खेळाडू लोकेश बसवत समोर. आता कुठल्या रीतीचा खेळ. मनोज फाउंडेशन मासवण या संघाविरुद्ध मात्र आता बॅटिंग करण्यासाठी आला आहे, जिथे 4 बॉल आणि 7ची गरज आहे. रोहन गोवारी सज्ज. यावेळेस आपण पाहतोय रोहन गोवारीचा फटका. अतिशय चांगला चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. षटकार 6. तुझ्या गालावर दिलपुरी काला काला शोभून दिसतंय तुझ्या गालावर. तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल. सुंदर रीतीचं कॅमेरा वर्क बघायला मिळतंय.
प्रोफेशनल कॅमेरा वर्क ज्या प्रकारे मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेत. इथे जर आपण पाहिलं तर हा झेल टिपलाय. आता चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच 3 आणि धावा 2 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 1. रोहन गोवारी याने मात्र षटकार चांगला मारला. 2 चेंडू आणि 1ची गरज आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक चांगलं रूप आलंय. यस, घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. मीला येईन तुला नियाला येईन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मला ये तुला गजरा होऊ देन मीला येईन तुला नियाला येईन जुने जाग्याव माझी वाट हेरजो. ओय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच मी वाट पाहतो. दोन बॉल 1 धाव धावफलकारती लागली जाते. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 1ची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे मात्र आपण पाहतोय 1 धाव परिपूर्ण केली जाते. जिंकलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच ध्रुव 11. हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्ले आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहू शकाल इथून पुढे सरकली. 50. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आता घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विजय बसवट ठरतोय मॅन ऑफ द मॅच.